नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पीक विमा 2023 च्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हे अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील, कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना नाही, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा याच्याबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत, परंतु हिंगोली जिल्ह्याचा अपडेट सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडळ न्याय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर किती कोटी रुपये जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी किती रुपये पीक विमा येणार, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील, आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे। वैयक्तिक क्लेमचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कोणती महसूल मंडळ पात्र आहेत, आपण हे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली, आणि हिंगोली तालुक्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे: खांबाळा, नरसी, बासंबा, सिरसम, डिग्रस, कराळे व माळ हिवरा या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। दुसरा तालुका औंढा नागनाथ तालुका, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ महसूल मंडळ, येळेगाव, जवळा बुद्रुक व साळणा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर तिसरा तालुका सेनगाव, सेनगाव तालुक्यातील सेनगाव, गोरेगाव, आजेगाव, पानकनेरगाव, साखरा व निहट्टा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। चौथा तालुका कळमनुरी, आणि कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडा बाळापूर व वारंगा फाटा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि शेवटचा तालुका वसमत तालुक्यातील वसमत महसूल मंडळ, आंबा, हयातनगर, गिरगाव, हट्टा, टेंभोर्णी व कुरुंदा या 7 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा, याचबरोबर सेनगाव, कळमनुरी व वसमत या सर्व हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 29 महसूल मंडळांचा समावेश या विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे या हिंगोली जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना नसली तरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा क्लेम पात्र करण्यात आलेला आहे, अशा पात्र क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25%चा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना काढली नाही, परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता आणि या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे दावे पात्र करण्यात आलेले असतील तर या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। परंतु क्लेम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 220 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, आणि हा 220 कोटी रुपयाचा पीक विमा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 29 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे, आणि हेक्टरी जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासाठी 5,600 रुपये ते 10,500 रुपये प्रमाणे हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे। याचबरोबर सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, याचबरोबर कापूस असेल, या सर्व पिकाचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा मंजूर मिळणार आहे। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील HDFC विमा कंपनीच्या माध्यमातून 220 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। अखेर हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण राज्याचा अभ्यास केला तर एकंदरीत संपूर्ण राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 24 जिल्ह्यामध्ये विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे, आणि त्या 24 जिल्ह्यामध्ये पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, कारण की जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना काढलेली होती, परंतु अद्यापर्यंत जे उर्वरित 10 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही। तरी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही, कारण की वैयक्तिक क्लेमचा पीक विमा कंपनीला द्यावाच लागतो। ते वैयक्तिक क्लेमचा पीक विमा कंपनीला द्यावा लागतो। त्यामुळे मित्रांनो, एकंदरीत मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये जरी अग्रिमची अधिसूचना नसली तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहे। 220 कोटी रुपयाचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा यवतमाळमध्ये अग्रिमची अधिसूचना नाही तरी सुद्धा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केला जात आहे। एकंदरीत मित्रांनो, पहिलं जे काही अनुदान होतं जवळपास 2105 कोटी रुपये हे जवळपास वितरित जवळ झालेलं आहे। जवळपास
दुसऱ्या टप्प्यातील जे काही अनुदान आहे राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान 2,767 कोटी 12 लाख रुपये हे राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। आणि याच हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जे काही अनुदान मंजूर झालेलं आहे हे दुसऱ्या टप्प्यातील ज्या शेतकरी बांधवांना विमा मिळालेला नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या पिकम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।